नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि अर्थातच कृषी क्षेत्रावर खूप मोठा परिणाम करणारी ही योजना आहे. आता या योजनेचे काही महत्त्वाचे टप्पे आणि डेडलाईन्स अगदी जवळ येऊन ठेपले आहेत. त्यामुळे या संपूर्ण धोरणाचा नेमका अर्थ काय हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सगळ्यात आधी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं हे अतिशय स्पष्ट विधान बघा. त्यांनी अगदी ठामपणे सांगितलंय की 30 जूनच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची आणि मदतीची रक्कम जमा होईल. म्हणजे विचार करा, खरीप हंगामाच्या तोंडावर प्रशासनाने हे किती वेगाने मनावर घेतलंय. ही जी डेडलाईन दिली आहे ना, तीच मुळात या योजनेची तातडी आणि गांभीर्य स्पष्ट करते. पण साहजिकच इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. निवडणुका आणि आचारसंहितेसारखे प्रशासकीय अडथळे या प्रक्रियेत खरंच आडवे येतील का? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हा निधी प्रत्यक्ष पदरात पाडून घेण्यासाठी नेमकी कोणती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची दिशा कशी असेल ते थोडक्यात पाहूया. आपण प्रामुख्याने 30 जूनच्या घोषणेमागचं कारण, मदतीचे जे 2 टप्पे आहेत ते, ॲग्रीस्टॅकची अत्यंत महत्त्वाची अट, ऊस उत्पादकांसाठी असलेली खास मुदत आणि शेवटी 35,000 कोटी रुपयांच्या या प्रचंड मोठ्या योजनेचा राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार, या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. 30 जूनची घोषणा. तर झालं असं की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेची मोठी घोषणा केली. पण लगेचच विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली. मग साहजिकच चर्चा सुरू झाली की आता हे मदतीचं वाटप थांबणार की काय. पण इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार थेट सहभागी नसतात. त्यामुळे या आचारसंहितेचा कर्जमाफीच्या प्रक्रियेवर कोणताही कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळा येणार नाही, हे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. आणि हो, 30 जून हीच तारीख का? कारण राज्यातील सर्व सहकारी बँकांचं आर्थिक वर्ष 30 जूनला संपतं. नवीन खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचे 7-12 कोरे असावेत, जेणेकरून त्यांना नवीन पीक कर्ज सहज घेता येईल, हे यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, मदतीचे 2 टप्पे. चला याच्यात थोडं खोलात जाऊया. या धोरणाचे प्रामुख्याने 2 भाग आहेत. एका बाजूला ज्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेलं आहे, त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची थेट कर्जमाफी दिली जाणार आहे. पण दुसऱ्या बाजूला त्यांचं काय, जे प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज फेडतात, तर अशा नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. बघा, पूर्वीच्या योजनांमध्ये बऱ्याचदा अशी भावना असायची की फक्त थकबाकीदारांनाच फायदा मिळतो. पण या नव्या धोरणाने संकटात सापडलेल्यांना आधार देण्यासोबतच आर्थिक शिस्त पाळणाऱ्यांचाही योग्य सन्मान केला आहे. हे नक्कीच एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि हा आकडा बघा, 50 लाख, हे उत्कृष्टपणे दर्शवतं की या योजनेची व्याप्ती खरोखर किती प्रचंड आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील सुमारे 50 लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. हा केवळ एक कागदावरचा आकडा नाहीये, तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा केवढा मोठा भाग या एका योजनेशी जोडला गेलाय, हे यावरून स्पष्ट होतं. आता आपण या विश्लेषणाचा सर्वात कृतिशील आणि अनिवार्य भागाकडे वळत आहोत. भाग 3, ॲग्रीस्टॅकची अट. हा लाभ मिळवण्यासाठी काही तांत्रिक टप्पे पूर्ण करणं अत्यंत, आणि मी म्हणेन बंधनकारकच आहे. पहिली स्टेप म्हणजे शासनाचं ॲग्रीस्टॅक हे ॲप डाउनलोड करणं. दुसरी स्टेप, त्यामध्ये आपला आधार क्रमांक लिंक करणं. आणि तिसरी स्टेप म्हणजे बँक खातं आणि जमिनीचा 7-12 उतारा यांची अचूक पडताळणी करणं. लक्षात घ्या, ही कोणतीही विनंती नाहीये, तर हा निधी सुरक्षित करण्यासाठी पाळावीच लागणारी एक अत्यंत कठोर आणि अनिवार्य अशी प्रक्रिया आहे. आता शासनाने यामागे जे लॉजिक लावलंय ना, ते अत्यंत रंजक आहे. भूतकाळात आपण पाहिलंय की अनेक योजनांमध्ये बोगस खाती दाखवून गैरव्यवहार झाले. अशी ऐतिहासिक गळती रोखण्यासाठी आणि हा निधी फक्त आणि फक्त पडताळणी झालेल्या खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंतच जावा, यासाठी ही डिजिटल प्रणाली सक्तीची केली गेली आहे. थोडक्यात सांगायचं तर कागदपत्रांमधली पारदर्शकता हाच या संपूर्ण योजनेचा कणा आहे. यानंतर आपण राज्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका सूक्ष्म नियमाकडे वळणार आहोत. भाग 4, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेली अंतिम मुदत. बघा, ऊस पिकाचं अर्थशास्त्र हे इतर पिकांपेक्षा थोडं वेगळं असतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा इशारा दिलाय.
ऊस पिकाचं कर्ज हे साधारणपणे कारखान्याकडून मिळणाऱ्या बिलावर अवलंबून असतं. त्यामुळे ज्या ऊस उत्पादकांनी जुलै 2024 ते जून 2025 या काळात कर्ज घेतलंय त्यांना 30 जून 2026 पूर्वी आपलं चालू कर्ज पूर्णपणे फेडून खातं नियमित करणं अत्यावश्यक आहे आणि असं केल्यावरच ते त्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीसाठी पात्र ठरतील. वेळेवर परतफेड करण्याचं आणि आर्थिक नियोजनाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण या सगळ्याचं थोडं व्यापक अर्थशास्त्र समजून घेऊया. आपला 5वा भाग 35,000 कोटी रुपयांचा प्रभाव. हे आकडे खरंच खूप काही सांगून जातात. महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा एकूण अर्थसंकल्प बघा, 7.69 लाख कोटी रुपयांचा आहे आणि यात केवळ या एका कर्जमाफीसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. साहजिकच हा आकडा खूप मोठा वाटतो, पण आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याची वित्तीय तूट किंवा ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो ती शासनाने 2.7% मर्यादित ठेवली आहे. नियमानुसार ती 3% आत असणं आवश्यक असतं. म्हणजेच काय तर हा एवढा मोठा बोजा उचलूनही राज्याचं व्यापक आर्थिक संतुलन कसं योग्य प्रकारे राखलं गेले याचा हा एक उत्तम पुरावा आहे. या 35,000 कोटी रुपयांच्या विभागणीचं चित्रही अत्यंत स्पष्ट आहे. एकूण 50 लाख लाभार्थ्यांपैकी अंदाजे 30 लाख शेतकरी हे थकीत कर्जदार आहेत, ज्यांना 2 लाख रुपयांच्या मर्यादेत दिलासा मिळणार आहे. आणि दुसरीकडे सुमारे 20 लाख शेतकरी हे नियमित कर्ज फेडणारे आहेत. याचाच अर्थ असा की शासनाचा हा प्रचंड मोठा निधी केवळ संकटात सापडलेल्यांनाच बाहेर काढत नाहीये, तर चांगल्या आर्थिक वर्तणुकीला बक्षीस देण्यासाठीही वापरला जातोय. खऱ्या अर्थाने हे एक अत्यंत संतुलित धोरण मानता येईल. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. 35,000 कोटी रुपयांची ही मोठी कर्जमाफी ग्रामीण अर्थव्यवस्थेला नक्कीच एक मोठी उभारी देईल, यात काहीच शंका नाही. डिजिटल पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाला दिलेलं प्रोत्साहन या नक्कीच जमेच्या बाजू आहेत. पण जाता जाता एक अत्यंत मूलभूत प्रश्न उभा राहतो. शेती क्षेत्रातील हवामानाचे लहरी चटके, अस्थिर बाजारभाव आणि सातत्याने वाढणारा उत्पादन खर्च पाहता ही 35,000 कोटी रुपयांची कर्जमाफी म्हणजे कृषी संकटावरचा एखादा कायमस्वरूपी उपाय आहे की केवळ एका मोठ्या जखमेवर लावलेली तात्पुरती मलमपट्टी? या प्रश्नावर आपण सर्वांनीच नक्कीच सखोल विचार करायला हवा. हे विश्लेषण समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासोबत पुन्हा भेटूया.